नमस्कार, N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। परभणी जिल्ह्यात सतत 2 दिवसापासून पाऊस चालू आहे। अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गंगाखेड तालुक्यात मोठा पाऊस झाला असून राणी सावरगाव ते गुंजेगाव गुळहाटी नदीला पूर आला असून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। त्या भागातील नागरिकांना प्रवास करण्यात अडचण येत आहे। तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील मुसळधार पाऊस पडत असून ढगफुटी झाल्याने हिंगोली तालुक्यातील पेळगाव या ठिकाणी खूप मोठा पाऊस झाला असून गावामध्ये नदीचे स्वरूप झाले आहे। गावामध्ये पाणी शिरले आहे। पाणी शिरल्यामुळे गावामध्ये नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 1 तारखेच्या रात्रीपासून सारखे पावसाने हाहाकार झाले। कोणाच्या घरातील भांडे गेले तर कोणाचे बैलजोड्या वाहून गेल्याने मरण पावले। पूर्ण मराठवाड्यात पावसाने थैमान घातल्याने शेतकरीचे सुद्धा पिकांचे नुकसान झाले। शेतकरी चिंतेत आहेत। परभणी बोरीजवळ करपरा नदीवरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाल्याची आज सकाळी सूत्रानुसार माहिती मिळाली। जिंतूर तालुक्यामध्ये जमजम कॉलनी येथे प्रत्येकाच्या घरात पाणी शिरले। आजी माजी आमदाराचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये चिंतेची बाब दिसून आली। आझम कॉलनी या ठिकाणचे 2022 मध्येच ह्याचे पूर्ण फंड आले होते, मात्र हे काम अर्धवट सोडण्यात आले जे आहेत त्या हे पूर्ण 5-6 गल्ल्या जे आहेत हे सोडण्यात आलेले आहेत। तरी अजून या ठिकाणचे काम अजून पूर्ण झालेले नाहीत। आपण या समोर पूर्ण दृश्य आपण हे बघू शकता।
हाँ तो कब आगे मागे जाती, आगे मागे